श्रद्धा आणि सबुरी याचं आपल्या जीवनमध्ये त्याचं आचरण जर केलं तर सर्व काही चांगलं होतो. पण युती असते आणि जेव्हा कोएलिशनचं सरकार असतो तेव्हा काही गोष्टी मान्य करावं लागते आपल्याला. पण निश्चितपणे मला माझ्या नेत्याला मुख्यमंत्री बघायला आवडेल. आणि जर तुमचं जुळत असेल तर तुम्ही युती करा, नाही करत असेल, नाही जमत असेल तर स्वबळावर इथे जरी आम्ही बोललो तरी स्थानिकला तेवढे अधिकार राहतील. साईबाबाच्या दर्शनात तुम्ही आलात, शिबिर सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं. साईबाबाकडे काय साकडं घालणार आहात तुम्ही? सर्वप्रथम तर बाबांचं श्रद्धा आणि सबुरी याचं आपल्या जीवनमध्ये त्याचं आचरण जर केलं तर सर्व काही चांगलं होतो. पण राजकारणाची परिभाषा आणि सध्याची स्थिती आणि त्याला मागच्या 5 वर्षाचा अपवाद वगळता आता मला वाटते स्टेबिलिटी मिळणार आहे. आणि सन्माननीय आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा यांना जास्तीत जास्त ताकद मिळो आणि सर्वांचं सहकार्य मिळो, मी अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करणार आहे. अजितदादांना नेहमीच मुख्यमंत्रीपदाची हुलकावणी मिळालेली आहे. येणाऱ्या काळात, येणाऱ्या काही वर्षामध्ये अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशा प्रकारची बाप्पाकडे तुम्ही काही मागणी करणार आहात वैयक्तिक? नाही, 100% माझे नेते तर मला पूर्ण अधिकार आहे. माझा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे मला. आणि मला म्हणतो याच्यासाठी की माझ्यासारखे असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारे लोक आणि कार्यकर्ते आहेत. त्यातला मी एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला जर विचारलं तर 100% आम्ही हेच म्हणणार की सन्माननीय अजितदादा हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे. पण युती असते आणि जेव्हा कोएलिशनचं सरकार असतो तेव्हा काही गोष्टी मान्य करावं लागते आपल्याला. पण निश्चितपणे मला माझ्या नेत्याला मुख्यमंत्री बघायला आवडेल. शिबिर सुरू आहे, शिबिराचा दुसरा दिवस आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांकडनं देखील मागणी होत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढल्या गेल्या पाहिजेत. मात्र आता शिबिरामध्ये देखील एक कार्यकर्त्यांची भावना म्हणजे समोर येत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढल्या जाव्या अशी त्यांची मागणी आहे. याच्याकडं कसं पाहता तुम्ही? नाही, आता जुनं जर बघितलं आपण UPAचं काळ आणि NDA UPA जसं म्हणायचो आणि 2009 ते 14 UPAचं घटक म्हणून आम्ही होतो तिथे. पण त्याही वेळेस कधीही आम्ही युती केलेली नाही आहे. म्हणजे ते स्थानिक लेवलवर सोडलेलं आहे. स्थानिक जर तुमचं जुळत असेल तर तुम्ही युती करा, नाही करत असेल, नाही जमत असेल तर स्वबळावर इथे जरी आम्ही बोललो तरी स्थानिकला तेवढे अधिकार राहतील की तिथे जर त्यांचं व्यवस्थितरित्या युती करता येईल तर ते करतील. आणि नाही करता येईल तर मग स्वबळावर लढावं लागेल. आणि इतिहास आहे की स्वबळावरच लढलेले आहेत प्रत्येक वेळेस निवडणुका.